नमस्कार. आज मी इथे चीज बॉल्स बनवणार आहे. तर सगळ्यात आधी मी उकडलेले बटाटे किसून घेते. बटाटे किसून झालेले आहेत आपले. आता यामध्ये मी सोललेला लसूण हा किसून घेणार आहे. यामध्ये आता अमूलचं चीज मी किसून घेणार आहे. चीज किसून झाले. यामध्ये आपण आपल्या भाज्या ॲड करूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या भाज्या ॲड करू शकता. शिमला मिरची, गाजर, कॉर्न आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे, कांदा टाकला आहे. आता मी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि काळी मिरपूड यामध्ये टाकून ॲड करणार आहे. माझ्याकडे मोझरेला चीज होतं, हे सुद्धा मी यामध्ये ॲड करते आणि मिक्स करून घेते. याचे आपण आता बॉल्स बनवणार आहोत. तर अशा प्रकारे मी याचे बॉल्स बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता म्हणजे सगळे बॉल्स बनवून तयार आहेत. आता आपल्याला स्लरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी मी 3 चमचे मैदा घेतले आणि 2 चमचे यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. तर हे मिक्स करून घेतले. यामध्ये मीठ टाकले. मीठ टाकून मिक्स करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे. एकदम पाणी टाकू नका. तर अशी पातळ स्लरी मी बनवून घेतली. तुम्ही बघू शकता अशी स्लरी आपल्याला हवी आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची. आता हे बॉल्स घेऊन मी ब्रेड क्रम्समध्ये घोळवते आणि हलक्या हाताने थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे बनवून घेतलेत आणि जी आपली स्लरी तयार आहे त्यामध्ये आपल्याला हे बुडवून घ्यायचे व्यवस्थित आणि परत एकदा आपल्याला ब्रेड क्रमची एक लेअर द्यायचे. पुन्हा ब्रेड क्रममध्ये याला घोळून हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे सगळे बॉल्स आपल्याला करून घ्यायचे. तर मी ते सगळे बॉल्स करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे फ्रीजरमध्ये 10 मिनटासाठी ठेवायचे आहेत. तर 10 मिनटानंतर मी ओपन केले आणि हे तळण्यासाठी तयार आहेत. आता तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली ऑलरेडी. तेल गरम झाले. यामध्ये मी हे बॉल्स सोडून देते. तर सुरुवातीला 1 किंवा 2 बॉल्स करा, कारण उडण्याची शक्यता आहे आपण यामध्ये चीज ॲड केलेलं. तर तुम्ही बघू शकता हे तळून झालेलं आहे. छान गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे. या अशा प्रकारे मी सगळे तळून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर खोलून दाखवते. वा, किती छान